तर बुलेटिनची सुरुवातच आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय। सत्ताधारी महायुतीच्या 17 कारखान्यांना एनसीडीसी कडून राज्य सरकारच्या थक हमीच्या 2265 कोटी रुपयांचं कर्ज देण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। हे कर्ज वितरण तातडीने थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। हे सगळे कारखाने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित आहेत। विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला पात्र असताना जाणीवपूर्वक निधी देण्यात आला नसल्याने शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका केली होती। या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हे कर्ज वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत। शिरूरचा घोडगंगा कारखाना पात्र असूनही या कारखान्याचा निधी राखून ठेवण्यात आला होता। तर कोपरगावच्या शंकरराव कोल्हे कारखान्याचं नाव यादीत असताना विवेक कोल्हे यांनी अपक्ष पदवीधर निवडणूक लढवल्याने त्यांच्या कारखान्याचाही निधी अडवल्याचा आरोप हा यावेळेस कोल्हे यांनी केलाय। मुंबईला गेल्याच्या नंतर अर्थ खात्याच्या विभागाने त्या फाईलमध्ये त्रुटी काढल्या आणि तिथंच फाईल बरेच दिवस दाबून धरली। त्याच्यानंतर परत खाली फाईल पाठवली। कमिशनर ऑफ शुगरकडे पण ती फाईल बरेच दिवस तशीच दाबून ठेवली। मग आम्हाला कसा न्याय मिळणार म्हणून आम्ही खरं माननीय हायकोर्ट यांच्याकडे आम्ही याचिका दाखल केली आणि त्यामध्ये आम्हाला एक चांगला निर्णय न्यायालयाने दिलेला आहे। सरकार संविधानाला बाजूला ठेवून समान हक्क बाजूला ठेवून जे नेते आपल्या बरोबर आहेत त्यांची तोंड बघून त्यांच्या कारखान्याला मदत करत आहेत। आता हा पैसा सरकारचा नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही, हा टॅक्स मनी आहे। अशोक बापू असतील असे काही नेते जे विचाराला निष्ठावंत राहिले, लोकांना निष्ठावंत राहिले, ते कोर्टात गेले आणि न्याय व्यवस्थेने त्यांना तिथं न्याय दिला आहे। तुम्ही बघितलं काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिलाय आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात, सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे। मग आम्ही जो न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय वैभव यांच्याकडून। वैभव, हायकोर्टाने या संपूर्ण प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय, काय सांगाल? गार्गी, राज्यातले महायुतीच्या संदर्भातले संबंधित असलेले नेत्यांचे जवळपास 17 कारखाने आहेत ज्यांना नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून तब्बल 2267 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते देण्यात येणार होतं आणि या कर्जाची थक हमी जी आहे ती राज्य सरकारने घेतलेली होती। याचा अर्थ हे कर्ज जर या कारखान्यांनी भरलं नाही तर ते पैसे एनसीडीसीला राज्य सरकार परत करेल। हे सगळं घडत असताना ज्या ज्या कारखान्यांनी राज्य सरकारकडे एनसीडीसीकडून कर्ज मिळवण्यासाठी थक हमी द्यावी अशी मागणी केलेली होती त्याच्यामध्ये शिरूरचे आमदार जे आहेत अशोक पवार, शरद पवार गटाचे, त्यांनी सुद्धा अर्ज केलेला होता। मात्र त्यांच्या कारखान्याला मदत जी आहे ती देण्यात आली नाही आणि त्याची रक्कम जी आहे ती राखीव ठेवण्यात आलेली होती। त्याच पाठोपाठ कोपरगावचे, नगर जिल्ह्यातल्या कोपरगावचे विवेक कोल्हे जे शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक, त्यांनी नाशिकची पदवीधर निवडणूक लढवलेली होती। त्यांचं नाव यादीमध्ये होतं, कर्ज मंजूर झालेलं होतं, मात्र तरी सुद्धा हे कर्ज जे आहे ते या कारखान्याला देण्यात आलं नाही असा आरोप त्यांनी त्यावेळी केलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी याचिका होती ही याचिका ऐकताना न्यायालयानं अत्यंत तीव्र शब्दामध्ये नाराजी जी आहे ती व्यक्त केली। या अशा पद्धतीनं राज्य सरकारला वागता येणार नाही किंवा भेदभाव करता येणार नाही। दुसरी गोष्ट, सर्वसामान्यांचे पैसे जे आहेत ते राज्य सरकार कुठल्या थक हमीच्या आधारावरती किंवा कुठल्या आधारावरती या कारखान्यांना देते याचं कारण आणखी विरोधामध्ये एक सूर असा असतो की सर्वसामान्यांचे पैसे साखर कारखानदारांना कशासाठी द्यायचे, कर्जाच्या रूपाने दिले तर त्याची थक हमी जी आहे ती राज्य सरकारनं का घ्यायची असेही प्रश्न विचारले जातात। जे कारखाने कर्ज घेतात त्यांना त्यांच्या हिमतीवरती ही कर्ज फेडू द्यावीत, हे पैसे राजकारणासाठी वापरले जातात, त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती उच्च न्यायालयानं आता तातडीनं हे कर्जाचं वितरण जे आहे ते थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। पुढची तारीख जी आहे ती पुढच्या तारखेला या संदर्भातला आणखी विस्तृत स्वरूपाचा आदेश जो आहे तो केला जाईल असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीला मोठा फटका बसला असं म्हटलं जातं। याचं कारण 17 महायुतीशी संबंधित असलेल्या नेत्यांचे कारखाने जे आहेत त्यांना ही मदत मिळणार होती जे आर्थिक अडचणीमध्ये आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती ही कर्ज जी आहेत त्याचं वितरण थांबवल्यामुळे या नेत्यांचे कारखाने जे आहेत ते सुद्धा